नमस्कार मित्रांनो, माझ्या द गोस्टरी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत शेळी पालनातील शाश्वत उत्पन्न. तर मित्रांनो, हा जो व्यवसाय आहे शेळी पालन, हा अगदी कमी जागेत कमी गुंतवणूक आपण करू शकतो. त्यासाठी आपलं एक प्रॉपर नियोजन पाहिजे. म्हणजे शेळी पालन हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे, पण नियोजन पण आपलं तसं पाहिजे. म्हणजे आता शेळ्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर शेळ्यांचे जेव्हा आपण सुरुवात करणार आहे शेळी पालनाची, त्यावेळी शेळ्यांची जाती म्हणजे चांगल्या जातीची शेळी घेणे गरजेचं आहे. म्हणजे बिटल, आफ्रिकन बोर, सोजत, शिरोई अशा प्रकारची जी जात आहेत त्यांची वजन वाढ जास्त असते, त्यामुळे आपल्याला उत्पन्न जास्त मिळू शकते. अशा प्रकारे आपण जाती निवडू शकतात. त्यानंतर आपल्याला गोटा नियोजन पाहिजे. तर गोटा नियोजन कसं पाहिजे, एखादा असं म्हणजे हवेशीर वातावरणात गोटा पाहिजे. जिथं कोरडा गोटा पाहिजे, ओलसर नसावी. आणि गोटा म्हणजे खालून वरती जमिनीपासून एक 3 किंवा 4 फुटावर माच्या पाहिजे, लाकडी माच्या. कारण का शेळ्या वरती बसणार, खाली त्यांच्या लेंड्या पडणार, शेळ्या आजारी पडत नाहीत. हे एक प्रॉपर नियोजन होते. त्यानंतर अनेक नियोजन म्हणजे आपलं चारा व्यवस्थापन पाहिजे. तर चारा व्यवस्थापनमध्ये आपण काय करू शकतोय, एखादं आपलं समजा तुमचं एक क्षेत्र आहे, तिथं तुम्ही दशरथ घास लावू शकताय, मेथी घास लावू शकताय, सुबाबल लावू शकताय, शेवरी लावू शकताय, हातगा लावू शकताय, मक्का लावू शकताय, स्मार्ट निपीर लावू शकताय, अमेरिकन 5G निपीर लावू शकताय. अशा प्रकारे जर आपण चारा नियोजन केलं तर आपल्याला बाहेर जायची, कुठं पाला आणायची पण गरज राहणार नाही. आपल्याला प्रॉपर चारा नियोजन होऊ शकते. आणि चारा नियोजनमध्ये पण अनेक म्हणजे तुम्ही सुक्का चारा नियोजन करू शकताय. तर सुक्का चारा नियोजन जर करायचं झालं तर आपल्याला तुरीचं कुटार, हरभऱ्याचं कुटार आणि बाकी म्हणजे त्यांचा भरडा, अशा प्रकारे जर आपण प्रॉपर नियोजन केलं तर शेळी पालन हा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे. आणि आपण कमी ह्याच्यात कमी गुंतवणुकीत व्यवसाय चांगला करू शकतो मित्रांनो.